लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आता ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष महाराष्ट्रात निर्माण झालाय। राज ठाकरे यांनी महायुतीसाठी केलेला प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। राज ठाकरे यांनी महायुतीसाठी काढलेल्या फतव्यावरून आता शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे आणि या संदर्भातला लोकशाहीचा हा खास रिपोर्ट पाहूया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मतांनी मतदान करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत भाजपला मतदान करण्याचा फतवा काढला। राज ठाकरेंच्या या फतव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। देशाचं संविधान धोक्यात आणू पाहणाऱ्यांची राज ठाकरे साथ देत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। राज ठाकरेंच्या या फतव्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील असं राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। शिवसेनेनं केलेल्या टीकेवर मनसेनं देखील आता पलटवार केलाय। बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केल्याचा पलटवार मनसेनं केलाय। शिवसेना उबाटा गटाला मतदान करा म्हणून कोण फतवा काढतंय तर मशिदीतले मुल्ला मौलवी फतवा काढतायत। मला असं वाटतं ह्याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही। म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला यांची वर स्वर्गीय बाळासाहेबांची भेट होईल तेव्हा या सगळ्यांना चपलेने मारल्याशिवाय बाळासाहेब सोडणार नाही। मनसे निवडणुकीच्या रिंगणात नाही, पण मनसेनं लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचाराच्या समारोपासाठी 17 मेला शिवाजी पार्क मैदान बुक केलंय। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसेचा उमेदवार नाही, पण राज ठाकरे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात। नेमकी हीच बाब शिवसेनेला खुपत असून त्यातूनच आता मनसे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा संघर्ष निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।